28,000 ग्रामपंचायत मित्रांनो, बरेच दिवसापासून माझ्या मनात तुम्हाला ब्रीफिंग हा विषय समजावून सांगण्याची इच्छा होती आणि आज मी तो प्रदीर्घ खूप मोठ्या प्रमाणात डिक्टेशन देऊन लिहिलेला आहे. मात्र तो त्याचबरोबर त्याला जोपर्यंत व्हिडिओ असणार नाही तुम्हाला समजायला तो अधिक सोपा व्हावा म्हणून त्याच्यावर आधारित मी व्हिडिओ बनवणार आहो. अर्थात दुसरा एक व्हिडिओ मी डिक्टेशन दिलेला आहे ते 20 फॉन्ट साईजमध्ये करणार आणि पेज टू पेज पुन्हा व्हिडिओ बनवणार. अर्थात ते ओघवतं आणि बोलकं व्हिडिओ होणार नाही, ते पेज टू पेज होईल आणि निश्चितच तुम्ही त्याला पॉज करून प्रिंट काढाल तर तुम्हाला ते उपयोगात सुद्धा येईल किंवा त्याची PDF कॉपीसुद्धा तुम्ही सहज प्रिंट काढू शकाल. मात्र यूट्यूबद्वारे ते सर्वांना अवेलेबल व्हावं म्हणून मी असे 2 व्हिडिओ बनवणार. त्याच्यापैकी हा ओघवता व्हिडिओ. तर मी 28,000 सरपंच मित्रांनो याचं नावच ठेवलं की 28,000 सरपंच मित्रांना ब्रीफिंग कसे शिकावे. तर यासाठी माझ्या जीवनातल्या मी अनुभव घेतलेल्या घटनाच लिहिलेल्या आहेत आणि या ब्रीफिंगचा आशय असा आहे की 4था 5वा वर्ग किंवा 7वा वर्ग असलेले आपले वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्रावर राज्य केलं तर इव्हन निरक्षर व्यक्तीसुद्धा सहज राज्य करू शकतं. मग याचं गुपित काय आहे? हे IAS लोक जे असतात तर ह्यांना माहिती खूप असतं. लक्षात आलं का? याला फक्त काय डेटाबेस म्हणतात. आणि तुम्ही जी माणसं आहात ती प्रत्यक्ष जीवनाचं काय म्हणतात त्याला अडीअडचणी माहीत असल्यामुळे त्याच्यावर उपाय काय आहे तर तुम्हा लोकांना काय म्हणता येईल, ज्ञानी. तुम्ही कोण आहात? ज्ञानी आहात. आणि खरोखर दानापूरचे सरपंच विजय ढाकरे साहेब हे यांनी ग्रामविकास सचिवांकडून एक प्रकरण व्यवस्थित दुरुस्त करून घेतलं तर ते मी सांगणार आहे. तर ह्या माझ्या त्या क्लिपमध्ये मी काय काय लिहिलेलं आहे ते तुम्हाला सांगतो. तर पहिला विषय मी घेतलेला आहे किंवा 4था 5वा वर्ग पास मंत्री जे आहेत ते सचिवांपेक्षा कसे हुशार असतात ते मी म्हटलेलं आहे. आणि या ठिकाणी मी स्वतःचंच उदाहरण दिलेलं आहे की त्या काळात मला मंत्र्यांचं PA व्हायची इच्छा होती आणि म्हणून मला त्या मंत्र्यांच्या घरी त्यांना योगासनं वगैरे शिकवायचा एक चान्स मिळाला. अर्थात तिथले जे धंदेवाईक PA होते त्यांनी काही माझं डाळ शिजू दिली नाही कारण मी खूप साधाभोळा आणि सरळ. परंतु योगासन शिकवायच्या निमित्ताने मी मंत्र्यांच्याकडे वारंवार असायचा आणि मग ते पाहून एकदा असा प्रसंग झाला की सकाळी 10 वाजता मंत्री साहेब, मी आणि त्या विभागाचे सचिव एकत्र होतो आणि ते सचिव IAS ऑफिसर, मंत्रालयाचे पाटबंधारे खात्याचे मोठे प्रमुख, तर ते सकाळी लगबगीनं आले आणि साहेब हे 4-5 फाईलवर आपण मान्यता द्या अशा प्रकारची त्यांनी गोष्ट काढली. आणि मग त्याच्यामधली एक फाईल जी होती तर ते बोलले की साहेब याच्यावर सही करून टाका. हे या धरणातून 100 एकरला ही व्यक्ती पाणी परवानगी मागते आणि आपल्याकडे पाणी नाही त्यामुळे याच्यात काही प्रश्न नाही. तर या ठिकाणी पहा मंत्री साहेबांना काय असतं, लोक तळमळ असतं. तर त्यांनी काही पटकन सही केली नाही आणि मग ते बोललं हो प्रकरण काय मला समजावून सांगा. तर ते बोललं काही नाही साहेब, या धरणामध्ये आपण 10,000 एकर क्षमता सिंचनाची आहे आणि आपण 15,000 एकरला ऑलरेडी परवानग्या दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता अशी परवानगी द्यायचा प्रश्नच येत नाही. एकदम सोपी केस आहे. म्हणजे सचिवांचे काय होतं की बस सही करा, प्रश्न संपला. मात्र जी पोट तिडक असतं, जे जनतिडक असतं तर ते बोलले नाही थांबा, मला समजावून सांगा बरं व्यवस्थित, म्हणजे किती पाणी आहे, काय आहे आणि का परवानगी आपण देऊ शकत नाही. तर ते बोलले साहेब या धरणाची क्षमता आहे आज म्हणजे यावर्षी आलेलं पाणी आहे 7 MCFT फूट. आता 7 MCFT फूट म्हटल्यावर ते प्राथमिक शिक्षण घेतलेले मंत्री त्यांच्याने माझ्या तोंडाकडे पाहत राहिले.
तर मी पटकन मंत्री साहेबांना बोललो, साहेब मी सांगू? ते बोलले काय? म्हटलं MCFT म्हणजे आपला जो पार्ल्याचा डब्बा असतो ना, छोटा अर्धा डब्बा, तो 1 फूट उंच, 1 फूट रुंद, 1 फूट लांब असतो. तर तेवढं पाणी म्हणजे 1 घन फूट, क्युबिक फूट. पण सचिव बोलले हो साहेब बरोबर. म्हटलं साहेब असे जर आपण 1,00,000 डबे एकावर एक ठेवले ना, त्याला म्हणतात 1,00,000 क्युबिक फूट. आणि समजा असे 10,00,000 डबे जर एकावर एक ठेवले तर त्याला म्हणतात 1,000,000 क्युबिक फूट. आणि असे वेगवेगळ्या 8 गंजा जर आपण ठेवल्या तर ते झालं 8,000,000 क्युबिक फूट. तर अशा रीतीनं मंत्री साहेबांनी त्यांना समजल्याबद्दल आनंद व्यक्त केला. आणि मग ते पुढे त्या सचिवांना बोलले की बरं अहो, मग आता परवानगी का देता येत नाही? कारण मी मे महिन्यात जेव्हा त्या धरणावरून गेलो होतो त्याच्यात तर खूप पाणी साठा भरलेला होता. मग ते सचिव बोलले नाही नाही साहेब, त्याच्यात आपण 10,000 एकर परवानगी द्यायचं असं ठरवलेलं आहे आणि ऑलरेडी 15,000 एकरला परवानगी दिली. मंत्री साहेब बोलले बरं मग पुढे? त्याच्यामुळे धरण आता परवानगी द्यायला जागाच नाही. आणि पहा आता 28,000 मित्रांनो, नाविन्यपूर्ण उपक्रमशीलता, जिज्ञासू, तळमळ. ते मंत्री साहेब बोलले की बरं आपण 15,000 एकरला परवानगी दिली म्हणता, प्रत्यक्षात किती सिंचन होतं? तर मित्रांनो लक्षात घ्या, त्या सचिवांना एकदम हे झालं. ते बोलले साहेब होतं 2,500 ते 3,000 एकर. मग ते बोलले बरं आता 6 वर्षापूर्वी किती होतं? तुला साहेब 6,000 वर्षापूर्वी होतं 400 एकर, मग 700, 800, 1200, आता ते 2,500 एकरापर्यंत आलेलं आहे. म्हणजे पहा लोकप्रतिनिधींना कशी जाण असतं. मग ते मंत्री साहेब बोलले बरं ठीक आहे, आता जर तुमचं 2,500 एकर पाणी वापरलं जाते तर दरवर्षी हे पाणी वापरेपर्यंत 10,000 एकरला किती वर्ष लागतील? ते बोलले साहेब असं काही सांगता येत नाही, कदाचित 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्षे लागतील. मग मंत्री साहेब बोलले ठीक आहे, 3 वर्षाच्यावर नक्कीच लागणार नाही. ते बोलले हो. आणि मग त्यांनी सांगितलं बरं समजा आपण यांना असं जर म्हटलं किंवा धरणात पाणी परवानगी ऑलरेडी दिलेली आहे, तुम्हाला पाणी देता येत नाही, मात्र जोपर्यंत पूर्ण पाणीसाठा ते परवानग्या दिलेल्या उपयोगात आणत नाहीत तोपर्यंत तुम्हाला आम्ही पाणी परवानगी देत आहोत, त्यानंतर ही तुमची परवानगी रद्द करण्यात येईल. तर म्हणे मग काय हरकत आहे काय? नाही नाही म्हणे मग काही हरकत नाही साहेब, आपण जर त्यांना असं दिलं आणि त्यांनी जर ते मान्य केलं तर आपल्याला हरकत काही नाही. तर अशा रीतीनं मग मंत्री साहेबांनी मला बोलवलं. म्हणे अहो याच्यावर असं लिहा, हे सांगितलं याप्रमाणे. मी लिहिलं, मग त्यांनी सही केली आणि तारीख टाकली. तर पाहिलं का 28,000 मित्रांनो, तुम्ही जिज्ञासूपणे तळमळीने प्रत्येक विषय समजून घ्या. सरपंचाच्या पुढे घाबरू नका, संकोच ठेवू नका. जे खासदार आहेत, अहमदनगरला त्यांनी भाषण केलं आता मागच्या याच्यात, तर ते काय बोलले की 1960ला जेव्हा ह्या सरपंच म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदा निवडून आल्या तेव्हा असं व्हायचं की सरपंच साहेब डोक्यावर बिचारे आपले फाईलचे गठ्ठे घेऊन चालायचे आणि ग्रामसेवक साहेब पुढे पुढे. तर मला म्हणजे एकदम वाईट वाटलं. आणि मग मी देशभर सरपंच हा लोकप्रतिनिधी आहे, तो जनतेचा मानाचा आहे आणि यापुढे ग्रामसेवकांनी असं केलं तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल वगैरे वगैरे. आणि मग त्यांना मान देणं सुरू झालं. तर मित्रांनो हा मी एक पहिलं ब्रीफिंग समोर आणलेलं आहे. दुसरं एक ब्रीफिंग मी नावानिशी दिलेलं आहे की काहीतरी 1990चा वगैरे कालखंड असेल, तेव्हा स्त्री आरक्षण वॉर्ड सुरू झाले होते. आणि स्वर्गीय विजयकुमार ढाकरे साहेब त्या दानापूर ग्रामपंचायत परिसरातलं अत्यंत प्रेमळ व्यक्तिमत्व, ते पुढे सभापती झाले होते तेल्हारा पंचायत समितीचे. आणि मंत्रालयात मला भेटल्यावर माझ्या पाठीवरून एखाद्या आईसारखा त्यांनी हात फिरवला होता. तर ते जे सभापती होते त्यांचा जो वॉर्ड आहे तो पंचायत समितीनं महिला वॉर्ड म्हणून ग्रामविकास मंत्रालयानं डिक्लेअर केला. आणि हे चुकलेलं आहे हे त्या विजय ढाकरे साहेबांना लक्षात आलं. त्यांनी BDO वगैरे अधिकारी बसून 70-80 पानाचा अहवाल तयार केला, वेगवेगळे नकाशे काढले
आणि ग्रामविकास सचिवांसमोर बसून जो त्यांचा वॉर्ड स्त्री वॉर्ड म्हणून घोषित केला होता तो चुकलेला आहे आणि अशा रीतीने ती सुधारणा करून घेतली होती. म्हणजे तुम्हाला प्राथमिक शिक्षण कमी आहे म्हणून स्वतःला कमी लेखू नका, हीच या पाठची सांगण्याची तळमळ. आता पुढचं ब्रीफिंग मी दिलेलं आहे की लोकप्रतिनिधींना शक्यतो ब्रीफिंग देऊ नये, त्यांना गोंधळात ठेवावं, ही सुद्धा शासकीय यंत्रणेची एक वृत्ती असू शकतं. आणि ते मी स्वतःच जेव्हा संजय गांधी योजनेचा राज्यस्तरीय अधिकारी होताना दौऱ्यावर गेलो की तिथला जो अध्यक्ष आहे संजय गांधीचा तो आणि ते शासन यंत्रणा यांना तेवढं माहीत असे, बाकी जे 7-8 सदस्य असत ते बिचारे तोंड पाहत बसत आणि त्याच्यातल्या 2-3 महिला असत, त्यात एक तर तसे आम्हाला घरचे काम आहे म्हणून कधी लक्ष घालत नसत. आणि मग तिथं गेल्यावर त्यांनी मला एकांतात सांगितलं की साहेब हे लोक आम्हाला काही समजूच देत नाहीत. तर 28,000 मित्रांनो, तुम्हीही तुमच्यावर अशी वेळ येऊ नये म्हणून आग्रह करा, प्रत्येक गोष्ट विषय व्यवस्थित समजावून घ्या. अशा रीतीनं मी पुढे त्याच्यामध्ये ॲड न केलेला काही भाग सांगतो की यशदामध्ये गुड लिस्नर म्हणजे चांगला ऐकून घेणारा अधिकारी हा एक विषय शिकवतात. कारण आपण कामकाज करताना जनतेशी सतत संपर्कात येतो, तर तुम्हीसुद्धा गुड लिसनर व्हा. म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित ऐकून घेतलं तर तुम्हाला ब्रीफिंग चांगल्या रीतीनं समजतं. मंत्रालयातलं मी उदाहरण सांगतो की माझ्याच बरोबरीचे एक अधिकारी होते आणि एकदा मी त्यांना भेटायला गेलो, त्यांना विषय समजून सांगायचा प्रयत्न केला, तर तो विषय कठीण होता, खरोखर समजत नव्हता. आणि मात्र ते अधिकारी हां मला समजलं, हां मला सांगू नका, हां मला शिकवू नका. तर मी पाहिलं की आता संजय गांधी योजनेचा शासन निर्णय 40-50 पानाचा असतो आणि जेव्हा ते मंत्रालयातले विद्यार्थी त्याचं परीक्षा द्यायला येतात तर त्यांना मी सांगितलं हे वाचून तुम्हाला काही समजणार नाही. मात्र त्याच्यावर मी 15 मिनटं त्यांना भाषण दिलं की त्यांना तो शासन निर्णय त्यातले बारकावे सहज समजत. म्हणून ब्रीफिंग हे खूप आवश्यक असतं. तर ही त्याची पार्श्वभूमी. तर मित्रांनो, या लेखाच्या शेवटी मग मी म्हटलं की तुम्ही गुणवान आहात आणि आता मी एवढे तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या, तर पुढचं ग्रामसुधारच्या हेतूनसुद्धा मला जे काही 2-3 उदाहरणं माहीत आहेत तेही सांगतो. त्यातला मी एक आदर्श ठेवला की अलीकडेच दिल्लीला नवीन संसद भवनसमोर सर्व धर्म पंथाचे गुरु होते आणि नरेंद्र मोदी साहेबासोबत त्यांनी अखंड भारताचं प्रदर्शन केलं. तर तुम्ही कुठलाही सरपंच असा, कुठल्याही भागातले, प्रत्येक गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत आणि ते काही विभागून आपल्याला जीवन जगता येणार नाही. सर्वांना सोबत घेऊनच जगावं लागेल. आणि मग आपलं गाव, आपला आदर्श निर्माण करायचा असेल तर बंधुभाव आणि प्रेम खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी पुन्हा एक कठीण उदाहरण दिलेलं आहे की नागपूरचे हरिभाऊ कानडे हे डीन आहेत. ते सांगतात की आपल्या शरीरातच राजकारण सुरू होतं, कारण आपल्या शरीरात अनेक पार्ट्या असतात, जसं अन्नपचन संस्था, लघवी व आपलं जननेंद्रिय संस्था, किडनी यंत्रणा, फुफ्फुस यंत्रणा, त्यानंतर आपलं मेंदूची यंत्रणा, हार्टची यंत्रणा, यानंतर स्प्लीन, लिम्फोटिक म्हणजे थायरॉईड, अशा वेगवेगळ्या लिम्फोटिक ग्लँडची यंत्रणा. आणि हे ॲटोनॉमस चालू असतात, हे काही कोण तुमच्या आदेशाची वाट पाहत नाहीत. पण हे जेव्हा आपसात यांचं राजकारण सुरू होतं आणि ते मन लावून काम करत नाहीत तेव्हा आजार होतो. आणि मग साहजिकच ह्या राजकारणाचा करता कोण असतं? मेंदू. म्हणजे आपले विचार जर खराब झाले तर आपलं शरीर खराब होतं. इतक्या सोप्या भाषेत त्यांनी समजावून सांगितलं. तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतचा मेंदू आहात, सर्वांशी सुख शांततेने त्यांच्याकडून कामं करून घ्या, त्यांना हे करा, हे मी सांगितलं. आणि याच्याकरता मी कावलगाव जिल्हा परभणी याची 2च मिनिटाची क्लिप त्याच्यामध्ये जोडलेली आहे. ती लिंक मी इथंसुद्धा टाकतो किंवा याला अटॅचच करतो शेवटी. तर त्याच्यामध्ये या 1.5 मिनिटाच्या क्लिपमध्ये ते गाव किती वाईट होतं आणि किती चांगलं झालं हे तुमच्या लक्षात येईल. तसंच मी तुम्हाला आताच हा ध्यानमार्ग कसा आवश्यक आहे सांगितलं. त्याचं दुसरं उदाहरण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे
की डॉक्टर मोहित गुप्ता नवी दिल्ली यांनी 125 वर्ष वयाच्या हार्ट अटॅक आलेल्या मुलांचं ऑपरेशन केलं आणि त्यांनी संशोधन जेव्हा केलं तेव्हा त्यांना दिसलं की ह्या मुलांना व्यसनं काही नाहीत, पण अतिताणामुळे ही 25-26 वर्षाची लाखो रुपये महिना कमावणारी मुलं मानसिकदृष्ट्या 70-80-90 वर्ष वयाची झालेली आहेत. आणि ती झाली म्हणजे काय, त्यांच्यात काही जोश आणि उत्साहच उरला नाही. तर त्याच्यावर ते सांगतात की ध्यान आणि मन मोकळेपणानं साधंसुद्धा जगणं, त्यामुळे ते पुन्हा तरुण होऊ शकतील. तर मित्रांनो, 28,000 मित्रांनो, हे जे ध्यान आहे हे तुमच्या गावात घराघरात शाळांमध्ये गेलं पाहिजे. आणि म्हणून मी विवरे बाजार येथील एका मुख्याध्यापिकेचं भाषण दिलेलं आहे. ती म्हणते की माझ्या बालवाडीतली मुलं काल जेव्हा घरी गेली तेव्हा आईबाबाला सांगायला लागली, बसा, डोळे बंद करा आणि जाणारा येणारा श्वास पहा, ध्यान करा. म्हणजे किती चमत्कार की राष्ट्रीय कार्य करण्यात बालवाडीची मुलं अग्रेसर. तर हा सुद्धा आदर्श लक्षात घ्या. आणि ध्यान कुठल्याही जाती धर्माचं नसतं, हा श्वास कोणाचाही नसतो. पण तुम्हाला जर तसं वाटलं तर तुम्ही दिल्लीच्या केजरीवाल यांचं ध्यान, त्याची लिंक मी याच्यात दिलेली आहे. किंवा तप सेवा सुमिरनमध्ये असं ध्यान आहे की तुम्ही 15 मिनटाचा अलाराम लावा, पहिल्यांदा 2 वेळा देवाचं नाव घ्या, डोळे बंद करा, 15 मिनिट काहीही करू नका, आणि मग अलाराम झाला की पुन्हा 2 वेळा देवाचं नाव घ्या आणि डोळे उघडा. म्हणजे ध्यान किती महत्त्वाचं आहे हे सांगण्याचा हेतू. आणि अशा रीतीनं जे 28,000 भावंडांसाठी मी ब्रीफिंग लिहिलेलं आहे, तो मोठ्या लेखाचं मी हे धावतं ओघवतं वर्णन केलं. तुम्ही हे सकाळी 3 वाजता जर कानात हेडफोन लावून ऐकलं तर तुमच्या आत्म्यात हे ध्यान झिरपेल. आणि स्वतःला कमी लेखू नका. फक्त 1000-1100 गाव असलेलं पाटोदा किंवा 1000-1100 लोकसंख्या असलेलं आपलं काय म्हणतात हिवरे बाजार हे जगात नंबर 1 वर आहेत. तसंच या ठिकाणी मी पुन्हा एक शुभेच्छा दिलेल्या आहेत की समजा तुमच्या ग्रामपंचायतची लोकसंख्या 2000 आहे, तर आशा वर्करकडे 40 डायबिटीज, 5 कॅन्सर, 3 थायरॉईड, 5 गर्भाशय, 2 किडनी पेशंट आहेत अशी यादी असतं. तर ती यादी तुमच्याकडे आहे, तर तप सेवा सुमिरन या नैसर्गिक आहाराच्या विद्येनं ते लोक व्याधीमुक्त, दवामुक्त, गोळ्यामुक्त होऊ शकतात. त्याच्याकरता मी माझा मोबाईल नंबर त्याच्यात दिलेला आहे, इथंही सांगतो, इथं मी स्क्रीनवर सुद्धा लिहिलेलं आहे, पण तरी सांगतो. माझं नाव गजानन वाघ आणि माझा नंबर आहे 8779275426. हा तुम्हाला व्यवस्थित ऐकू आला नसेल तर व्हिडिओ थोडासा मागं घ्या, पॉज करत करत पुन्हा शांतपणे लिहा. तर 28,000 ग्रामस्थांनो, तुम्ही मजबूत व्हावे, चांगले व्हावे, तुम्हाला व्यवस्थित विषय समजून योग्य निर्णय घेता यावा, आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कुठं अडकू नये आणि भविष्यात तुमची फसगत होत नाही, या शुभेच्छेनं मी हे एवढी मोठी व्हिडिओ क्लिप आणि स्क्रिप्ट तयार केलेलं आहे. एवढे बोलून माझे 2 शब्द थांबवतो. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.